हे आलेलं आहे आता शेवटचं हे ठाण आहे देवाचं बिरदेवाचं. अच्छा. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता मी आहे श्री सतोषा देवस्थान टाकेवाडी या इथे आहे. डोंगरचा राजा सतोषा माझा. आपण इथं पावतकाच्या इथं आलो. ज्यांना कुणाला डोंगर चढणं शक्य होत नाही ते इथंच दर्शन करतात. दर्शन केलं की सतोबा देवाचं दर्शन होतं असं म्हटलं जात असतं. तर इथं दर्शन करतात, इथं नारळ फोडतात आणि इथूनच घरी जातात. ज्यांना डोंगर चढणं शक्य नाही त्यांच्यासाठी. वरती जाऊ शकतो हां. तर इथं पाणी वगैरे आपण पिऊ शकतो. इथं कॉईन वगैरे टाकलं तर 1 लिटर वगैरे असं 1 रुपयाचं कॉईन टाकलं की 1 लिटर वगैरे पाणी येतं आणि 5चं टाकलं तर काहीतरी जार वगैरे येतं. विहिरीजवळ आहात आणि ह्या विहिरीच्या पाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे पाणी आहे ना, बिस्लरीच्या पाण्याला फिकं पाडेल असं पाणी आहे. म्हणजे इथलं पाणी बिस्लरीच्या पाण्याला अजिबात ऐकणार नाही. ह्या क्वालिटीचं इथलं पाणी आहे. म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण पाणी आहे बघा इथे. आणि असं लोक म्हणतात की हे जर पाणी तुम्ही मटणाला वापरलं का नाही, मटण 1 नंबर होत असतं. सुसाट आमची श्री गेली पुढे आता. बापरे, त्याचा भला मोठा डोंगर आम्ही चढत आहे. बोलो डोंगरच्या हरीचे सांग भले. अरे मी दमलो यार. आमची श्री ना खूप स्ट्रॉंग आहे बघा, सगळ्यांच्या आधी आली. हा ना. इथं आलोय म्हसोबाच्या मंदिरच्या. 1 टप्पा पूर्ण केला की मंदिर लागतं बघा इथे. 30% भाग एवढा चढलोय, 70% राहिला आहे अजून. निम्मा एवढा भाग चढलोय आपण. एरिया दाखवतो. ती आहे परकंदी, तो दरा आहे तिकडे. त्या डोंगराच्या पलीकडे टाकेवाडी आहे. तोंडलं इकडं सगळं. आमची मुलगी 4 वर्षाची आहे सोबत. मला तर एवढं टेन्शन आलं होतं की पूर्ण डोंगर मला तिला उचलून घ्यावं लागतं काय, पण इथं आलं उलटं झालं. ती बोलायला लागली पप्पा आपण रेस लावूया, आणि ती पुढे गेलेली आहे. अक्षरशः तिनं डोंगर हा पूर्णपणे चढलेला आहे सतोषा देवाचा. गाभाऱ्यात आहे. हा इथे गाभारा बघू शकता. इथं असं बनवलं आहे, कोणी जर इथून आला तर इथून झुकून आला पाहिजे, म्हणजे ताट मानेने नाही आला पाहिजे असं इथं बघा बनवलेलं आहे. तर ही सतोषा देवाची मूर्ती आहे. भक्त मंडळी आलेली आहे. तर आपण विचारूया कुठून आला दादा तुम्ही? मिरडेहून. तुम्ही कुठून आला? तुम्ही भिजवडी. तुम्ही कोराळ. गाव. तर ही जत्रा वगैरे कधी असते आपली सतोबा देवाची? दसऱ्याला. सतोबा देवाची काय माहिती सांगू शकता आपल्याला थोडक्यात? तुम्हाला सांगतोय ते आपले ते कुठे गेलता माहिती का, तिकडं त्या ह्याच्या आपलं पट्टण कोल्लोरीच्या रानात. पट्टण कोल्लोरी. हा, तिकडून देव आलेला आहे, इथं आलेला आहे. आता शेवटचं हे ठाण आहे देवाचं बिरदेवाचं. अच्छा. हा, शेवट ठाणं असं आहे की तिकडून देव इथं आला आणि इथं आल्याच्यानंतर इथं जागा बिगा पटली ही. अच्छा. हे आणि ही जागा पटल्याच्या नंतर मग देवानी
आता इथं आपलं म्हणजे बसला देव आणि म्हणलं बाबा की आता एक काम करायचे, काय करायचे काम, आता भक्त शोधायचं आहे ना. हां. मग आमचा श्रीरामाचा दडस त्यांनी निवाळा. अच्छा. बाळ, ती बाळ स्वरामल्याच्या मुलीचं, स्वरामल्याची मुलगी श्रीरामाला दिली ती त्यांच्या मुलीचं बाळ. हां. आणि ते बाळ, त्या बाळाची ही 2 गावं पांगल्यात बी कितीतरी. होय. हे असं म्हणजे तिथून देव इथं आलाय आणि इथून खालतं पांगरीच्या रानात आणि कोणाच्या एकठानं मानले. अच्छा, मग सत्तोबा नाव कसं काय पडलं? सत्तोबा देव हित्त आल्यामुळे ते म्हणजे सत झालं ना, मन त्यांचं मन सत झालं मग सत्तोबा. अच्छा, आणि तिकडे बिरोबा. बिरोबा. अच्छा. नाही तर अवतार बिरदेवाचाच आहे. होय. तर मित्रांनो, सत्तोबा देवाची ही सिरीज तुम्हाला कशी वाटली? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ संपवतोय, तोपर्यंत टाटा, बाय बाय. श्री बिरोबा मंदिर इथे आलं आपण. सत्तोबाच्या खालच्या साईडला बिरोबा मंदिर आहे.